इज vector product, or it is also called as cross product. वेक्टर प्रोडक्ट घ्यायचा किंवा त्याला आपण काय म्हणणार तर क्रॉस प्रोडक्ट या ठिकाणी आपण कन्सिडर करणार. सपोज माझ्याकडे दोन वेक्टर आहे. आता दोन्ही वेक्टर कसे पाहिजे तर कंडिशन पहिली कंडिशन आहे तर हे दोन वेक्टर तुमचे परपेंडिक्युलर असले पाहिजे. ओके, आणि परपेंडिक्युलर म्हटलं तर θ 90 आणि 90 डिग्री साठी मॅक्झिमम व्हॅल्यू साईनची आहे, बरोबर की नाही? म्हणजे आपण साइन थिटा या ठिकाणी यूज करू शकतो. आधीच्या याच्या दोन वेक्टर पॅरलल होते, मग सर्वात पॅरलल म्हणजे 0 डिग्री आणि 0 डिग्रीला सर्वात जास्त व्हॅल्यू कॉसची असते म्हणून आपण तिथे कॉस घेतला होता. मग या केस मध्ये आपल्याला काय करावं लागेल तर साइन घ्यावं लागेल. मग आता सपोज माझ्याकडे दोन वेक्टर आहे, ए हा फर्स्ट वेक्टर आहे आणि क्रॉस मी काय केलं तर बी वेक्टर केलं. बघा ए आणि बी या दोन वेक्टर मध्ये कोणता प्रोडक्ट आहे? क्रॉस प्रोडक्ट आहे. इज इक्वल टू या दोघांचं मॅग्निट्यूड असणार. आता मॅग्निट्यूड डायरेक्टली आपल्याला काढता येत नाही. तुम्ही स्केलर मध्ये डायरेक्टली मॅग्निट्यूड काढू शकता, पण या वेक्टर मध्ये वेक्टर प्रोडक्ट जेव्हा असेल ना तर त्यावेळेस मॅग्निट्यूड काढणं तुम्हाला थोडंसं वेगळं करावं लागेल. ठीक आहे, काय करायचं ते आपण नंतर डिस्कस करू. आता फक्त काय करा तर मॉड मध्ये टाकलेलं आहे. मॉडचा अर्थ काय तर मॅग्निट्यूड. अशी एक लाईन स्ट्रेट लाईन जर काढली त्याला मॉड म्हटलं जातं. ए बार आणि बी बार याचं काय करायचं आपल्याला मॅग्निट्यूड घ्यायचं, क्रॉस प्रोडक्टचा मॅग्निट्यूड घ्यायचा आहे. समजून घ्या, कारण वेगळं आहे थोडंसं. या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करावं लागेल. तर सॉल्व्ह करायचं मी एक दोन एक्झाम्पल घेईल, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. आणि इनटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम जर असेल तर याला काय म्हटलं जातं तर वेक्टर प्रोडक्ट म्हटलं जातं. आता डेफिनेशन समजून घ्या. द वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स इज अ थर्ड वेक्टर. जर दोन नॉन झिरो वेक्टरचा जर प्रोडक्ट घेतला तर आपल्याला तिसराच वेक्टर भेटतोय. कळलं का नाही? मग आता बघा स्टेटमेंट. इफ द प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स इज अ थर्ड वेक्टर which is defined as the product of magnitude of two vectors. ओके, या दोन प्रोडक्ट मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि इनटू साइन ऑफ अँगल बिटवीन देम इज अ वेक्टर प्रोडक्ट. मग आता आधीच्या स्टेटमेंट मध्ये आणि आताच्या डेफिनेशन मध्ये काय फरक आहे तर बराच फरक आहे. तर आधीच्या डेफिनेशन मध्ये आपण काय सांगितलं होतं तर द क्रॉस स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स इज अ थर्ड वेक्टर नव्हता, इथं थर्ड वेक्टर आहे. आधीचे काळ जे आपण बघितलेलं त्याच्यामध्ये थर्ड वेक्टर नव्हता. आताच्या याच्यामध्ये काय तर थर्ड वेक्टर तुम्हाला आलेला आहे. तर तेवढा डिफरन्स आहे याच्यामध्ये. ओके, मग डेफिनेशन क्लिअर असतं सर्वांना. तर पुढे जाऊ आपण. आता पुढे जर गेला तर याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे घ्यायचे आहेत. त्याच्या आधी काम करा, डेफिनेशन लिहून घ्या आणि नंतर मग आपण पुढे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट घ्यायचं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट. खूप इम्पॉर्टंट आहे हे, तुम्हाला परत घ्यायचंच आहे. ठीक आहे, प्रत्येक वर्षी तुम्हाला येणार आहे आणि कुठे ना कुठे त्याचा यूज करावाच लागेल तुम्हाला. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं तर कॅरेक्टरिस्टिक्स घ्यायचं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्टच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, काय काय गुणधर्म आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं. तर पहिली जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे जे आपण डॉट प्रोडक्ट साठी घेतलं होतं त्याच प्रकारे, म्हणजे पहिली सोडून द्या, बाकीचे उरलेले आपण कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी घेऊ. ठीक आहे, ओके. तर पहिला पॉइंट घ्यायचा आपल्याला. पहिला पॉइंट काय घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सांगितलं होतं कम्युटेटिव्ह लॉ सांगितला होता आणि डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सांगितला होता, बरं की नाही? कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय तर तुम्ही ऑर्डर जर चेंज केलं तर आन्सर मध्ये काही फरक पडत नाही. पण या केसमध्ये जर तुम्ही वेक्टर प्रोडक्ट घेत असाल तर तुम्ही ए बार क्रॉस बी बार केलं आणि पुढच्या वेळेस बी बार क्रॉस ए बार केलं तर आन्सर सेम भेटत नाही. का भेटत नाही तर पुढे आपण अजून काही कॅरेक्टरिस्टिक्स घेणार आहे, त्यामध्ये तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे पहिला जो आहे कम्युटेटिव्ह लॉ तो ओबे केला जात नाही. ओके, कम्युटेटिव्ह लॉ of vector, commutative law of vector multiplication. Multiplication does not obey. Okay, commutative law या ठिकाणी ओबे केला जातो. याचा अर्थ काय? दॅट इज सपोज तुम्ही ए बार क्रॉस काय केला तर बी बार केला वेक्टर प्रोडक्ट मध्ये, ए इक्वल नसणार आहे कशाने तर ऑर्डरचं चेंज केलं बी बार क्रॉस ए बार. का नसणार आहे तर पुढे आपण पुढे कन्सिडर करू, त्यावेळेस तुम्हाला ते क्लिअरली समजून जाईल. ठीक आहे, तर ए बार क्रॉस बी बार केलं, बी बार क्रॉस ए बार केलं तर दोघांचा आन्सर सेम येत नाही. काय फरक पडतो तर ते पण आपण बघू, पण पुढे थोडंसं आपल्याला अजून थोडा टाइम लागेल. ठीक आहे, तर त्यामध्ये तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. तर पहिला लॉ कम्युटेटिव्ह लॉ या ठिकाणी ओबे केला जात नाही. सेकंड जो लॉ आहे तो आहे तुमचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय करतो तर ओबे करतो.
मग तुम्ही स्केलर मध्ये घ्या नाही तर वेक्टर मध्ये डिस्ट्रीब्युटच करायचंय तर होऊ शकतो, बरोबर की नाही. मग दोघांमध्ये तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ या ठिकाणी ओबे केला जातो. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ या ठिकाणी ओबे केला जातो. ओके, आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय आहे, सपोज माझ्याकडे तीन वेक्टर आहे, ए बार घेतला, दुसरा काय घेतला तर बी बार घेतला आणि तिसरा काय घेतला तर सी बार घेतला. या दोघांमध्ये ऍडिशन आहे, पण या ऍडिशनला हा काय करायचं तर ए बारने काय करायचं त्याला मल्टिप्लाय करायचं. मग मी काय घेतलं तर ए बार क्रॉस इन ब्रॅकेट बी बार प्लस सी बार. मग ए काय करू शकता तर तुम्ही डिस्ट्रीब्युट करू शकता कोणासोबत तर बी सोबत डिस्ट्रीब्युट करू शकता. म्हणजे आन्सर काय नंतर ए बार क्रॉस बी बार, नंतर प्लस साइन प्लस ए चं डिस्ट्रीब्युशन परत सी सोबत, म्हणजेच काय ना तर ए बार क्रॉस काय असणार तर सी बार असेल. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ दोन्ही ठिकाणी या ठिकाणी ओबे केला जातो. मग तुमचं स्केलर प्रोडक्ट असू द्या आणि वेक्टर प्रोडक्ट असू द्या, दोघांमध्ये हे केलं जातं. ठीक आहे, तर हे झालं तुमचं दोन कॅरेक्टरिस्टिक्स झाले. आता आपण पुढच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यामध्ये आपण थिटा घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे कन्सिडर करू. ओके, एक एक कॅरेक्टरिस्टिक्स आपण या ठिकाणी बघूच. आता बघा, थर्ड नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचं. समजा आपण थिटा घेतला, इफ थिटा इज इक्वल टू काय घेतला 0 डिग्री. 0 डिग्री याचा अर्थ दोन वेक्टर कशा असतील पॅरलल असतील. इफ थिटा इज इक्वल टू 0 डिग्री देन टू वेक्टर्स are parallel to each other. आता पॅरललचा अर्थ मी तुम्हाला काल सांगितलेला आहे, परत सांगतो. आता समजा पहिला वेक्टर हा ए बार घेतला आणि हा दुसरा वेक्टर आहे तो काय घेतला तर बी बार. हे दोन्ही कसे एकमेकांना पॅरलल आहे आणि ए कुठे आहे तर अलॉंग द एक्स ऍक्सिस. म्हणजे याचा जर युनिट वेक्टर घेतला तर तो आय कॅप असेल, याचा पण युनिट वेक्टर किती असेल तर आय कॅप असेल. कळलं का नाही, म्हणजे सेम घ्यायचा. पॅरलल याचा अर्थ काय सेम, म्हणजे आय कॅप आणि आय कॅप घ्यायचा. किंवा दोन्ही कुठे घेतला तर वाय ऍक्सिस वरती घेतला तर जे कॅप असेल. दोन्ही झेड ऍक्सिस वरती घेतला तर के कॅप आणि के कॅप असेल, बरोबर का नाही. मग असं तुम्हाला काय करायचं तर या ठिकाणी कन्सिडर करायचं. पॅरललचा अर्थ दोन्ही वेक्टर एकाच ऍक्सिस वरती आहे. ओके, आता या केस मध्ये आपण फॉर्म्युला घेऊ. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे तर तो आहे ए बार क्रॉस काय तर तुमचा बी बार आहे इन मॅग्निट्यूड इज इक्वल टू इन मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार आणि टू काय तर साइन थिटा. थिटा किती घेतलेला आहे तर थिटा आहे या ठिकाणी 0 आणि साइन 0 डिग्री किती असणार आन्सर 0 असेल. मग मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार तसाच झाला आणि इंटू साइन 0 किती असणार तर 0 असेल. बघा 0 ने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय तर 0 येत असतं. मग झाला तुमचा ए बार क्रॉस बी बार. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, सपोज मी पहिला वेक्टर घेतला एक्स ऍक्सिस वरती आय कॅप क्रॉस. आता इथं क्रॉस घ्यायचा आहे. आधी काल काय घेत होतो आपण डॉट घेत होतो, आता आपल्याला या ठिकाणी क्रॉस घ्यायचा आहे. आय कॅप क्रॉस आपण काय घेतला तर आय कॅप. आन्सर काय आलं 0, याचा आन्सर. किंवा मी काय केलं तर जे कॅप दोन्ही ऍक्सिस वरती जे कॅप क्रॉस जे कॅप केलं तरी आन्सर काय येणार आहे 0 येणार आहे. किंवा मी काय केलं तर के कॅप क्रॉस के कॅप केलं म्हणजे झेड ऍक्सिस वरती, याचा पण आन्सर काय येणार 0 येणार. समजलं, म्हणजे याचा अर्थ काय बघा डॉट प्रोडक्ट मध्ये सेम याचा आन्सर किती यायचं 1 यायचा, पण क्रॉस प्रोडक्ट मध्ये सेम याचं आन्सर किती येणार तर 0 येणार. फार महत्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, क्रॉस वेगळा आहे आणि डॉट वेगळा आहे, दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ठीक आहे, तर काय असणार आहे तर तुमचं सेम याचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर आन्सर 0 आणि डॉट प्रोडक्ट घेतला तर आन्सर 1 येतं. आता याच्यामध्ये परत आणखी वेगळा. आता मी पुढचं पॉईंट घेतो फोर्थ नंबरचा. थिटा आपण वेगळा घेऊ. इफ थिटा इज इक्वल टू काय घेतला, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री घेतला. देन टू वेक्टर्स कशा असतील परपेंडिक्युलर असतील. देन टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर असतील. परपेंडिक्युलर म्हणजे काय, एक वेक्टर तुमचा वाय ऍक्सिस वरती दुसरा एक्स ऍक्सिस वरती. मग या केस मध्ये तो 90. एक एक्स ऍक्सिस वरती म्हणजे आय कॅप, दुसरा वाय ऍक्सिस वरती म्हणजे जे कॅप. म्हणजे वेगवेगळं घ्यायचंय, एवढं सिंपल लक्षात ठेवायचं. ठीक आहे, वेगवेगळे या ठिकाणी तुम्हाला कन्सिडर करायचं आहे.
आता बघा फॉर्म्युला बघा. मग याचा अर्थ काय, तर ए बार क्रॉस बी बार जर घेतला इज इक्वल टू इन मॉड ऑफ ए बार क्रॉस बी बार आणि इंटू काय तर साइन थिटा. थिटा किती येतात 90 डिग्री. साइन 90 डिग्री 1 असतो. मग मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार इंटू साइन 90 तो काय आला तर 1 झाला. आणि 1 ने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय तर तेच टर्म येते. म्हणजे ए बार क्रॉस बी बार याचा आन्सर काय आला तर इन मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. तुम्ही मॅग्निट्यूड घेऊ शकता जर थिटा किती असेल तर 90 डिग्री असेल. आता याचा अर्थ काय तर ते समजून घेऊ. तर बघा मी तुम्हाला आधी डेफिनेशन सांगताना डेफिनेशन मध्ये एक वर्ड टाकलेला आहे. जर वेक्टर प्रोडक्ट जर घेतला दोन वेक्टरचा तर येणारा आन्सर हे तिसरंच वेक्टर असतं. म्हणजे याचा अर्थ काय, समजा माझ्याकडे आय कॅप आहे, दुसरा आहे जे कॅप. या दोघांचा ज्यावेळेस मी क्रॉस प्रोडक्ट घेणार आहे आय कॅप क्रॉस जे कॅप, मला उत्तर काय येणार आहे 1 येणार आहे. मला तिसराच वेक्टर भेटणार आहे. मग तिसरा युनिट वेक्टर काय आहे तर तिसरा युनिट वेक्टर आहे के कॅप. मग ज्यावेळेस मी आय कॅप आणि जे कॅपचा प्रोडक्ट घेतो तर आन्सर जे येणार आहे ते काय भेटेल तुम्हाला के कॅप भेटेल, उरलेला वेक्टर. ओके, म्हणजे याचा अर्थ दॅट इज आय कॅप क्रॉस काय घेतला मी जे कॅप घेतला. बघा आय कॅप आणि जे कॅपचा प्रोडक्ट घेतला तर उरलेला वेक्टर काय भेटला तर मला के कॅप. तिसराच वेक्टर भेटत असतो नाही का. आपण ऑलरेडी डेफिनेशन मध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामुळे हे पॉइंट तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आय कॅप क्रॉस जे कॅप घेतला. आता पुढे जे कॅप आणि क्रॉस के कॅप घेतला. या दोघांचा जर मी प्रोडक्ट घेतला तर मला उरलेलंच वेक्टर भेटेल, तिसरा वेक्टर भेटेल. तो म्हणजे काय आय कॅप भेटेल. पुढे काय तर जे कॅप क्रॉस के कॅप आन्सर काय भेटेल तुम्हाला आय कॅप. किंवा जर या के कॅपचं प्रोडक्ट कोणाशी घेतलं तर आय कॅप सोबत घेतलं. के कॅप क्रॉस वाय घेतला तर आय कॅप. मग उरला कोणता वेक्टर तर उरला तुमचा जे कॅप इज इक्वल टू काय भेटत तर जे कॅप. ओके, तर तुम्ही हे लक्षात ठेवण्यापेक्षा माझ्या हाती एक ट्रायंगल लक्षात ठेवा. ओके, आय जे के काढायचा, या दोघांचा प्रोडक्ट घेतला तर उरलेला तिसरा वेक्टर भेटेल, या दोघांचा घेतला तर उरलेला तिसरा भेटेल, किंवा यांचा घेतला तर उरलेला. जो पण ज्या दोघांचं प्रोडक्ट घेणार आहे उरलेला वेक्टर हे तुमचं आन्सर राहतं. पण प्रत्येक वेळेस तेच आन्सर आला असं पण गरजेचं नाही. समजा तुम्ही उलट केलं काय जे कॅप क्रॉस आय कॅप केलं काय फरक पडेल का, तर काय फरक पडेल ते आपण नंतर बघू. ठीक आहे, पण फरक पडणार आहे ते आपण डिस्कस करू. आता हे दोन कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला समजले असतील, नाही समजलं तर तुम्ही विचारून घ्या. बघा इफ थीटा इज इक्वल टू किती घेतला तर 270 डिग्री घेतला देन टू वेक्टर्स कशा असतील तर परत 270 म्हणजे काय, एक आहे तुमचा एक्स ऍक्सिस वरती, दुसरा आहे निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती. लक्ष द्या, एक आहे तुमचा एक्स ऍक्सिस वरती, दुसरा निगेटिव्ह वाय ऍक्सिस वरती. म्हणजे असं तुमचा जे कॅप आणि असं तुमचा आय कॅप. नेहमी आपण असं जातो बरं की नाही, असं होतं ना, पहिले पहिले असं जायचो आय कॅप टू जे कॅप म्हणजे आन्सर यायचा आपल्याला तिसरा वेक्टर म्हणजे के कॅप यायचा. बरं की नाही, आय कॅप असा. आपल्याला असं जावं लागेल म्हणजे उलट जायचं. आता पुढून आय कॅप पासून जे कॅप पर्यंत नाही, जे कॅप पासून के कॅप पर्यंत जायचं, उलट जायचं आता. आधी जे ट्रायंगल घेतला आपण आय जे के, तर त्याच्यात जे डायरेक्शन घेतली ते आपण अशी आता अशी घेऊ आपण. ठीक आहे, तर त्या केसमध्ये काय होईल ते लगेच आपण या ठिकाणी डिस्कस करू. इफ 270 डिग्री असेल देन टू वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर टू इच अदर. मग या ठिकाणी काय टाकणार तर साइन 270 डिग्री. साइन 270 किती येतं -1. म्हणजे जे आन्सर येणार आहे ते काय येणार तुमचा मायनस ए बार क्रॉस का असेल तर मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार असेल. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ समजून घ्या. दॅट इज समजा आय कॅप आहे, जे कॅप आहे आणि हा के कॅप आहे. मी असा प्रोडक्ट घेतला कोणाचा तर जे कॅपचा प्रोडक्ट आय कॅपशी घेतला, जे कॅप क्रॉस काय घेतला आय कॅप, तर आन्सर तिसरंच वेक्टर भेटणार आहे. पण डायरेक्शन उलटी झाली आहे. आधी आपण असा घ्यायचो, आता उलट झालंय म्हणजे आन्सर काय येणार तर मायनस के कॅप येणार. कळलं का नाही. म्हणून मी तुम्हाला पहिला जो सांगितला कोणता असो कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ मध्ये काय होतं, ए बार क्रॉस बी बार केला आणि पुढच्या वेळेस बी बार क्रॉस ए बार केला तर याचा आन्सर सेम येणार. कधी येणार, जर मी या इक्वल टूच्या नंतर मायनस साइन टाकलं तर. कळलं की नाही, म्हणजे जर तुम्ही ऑर्डर चेंज केलं ना आन्सर तेच येतं, फक्त साइन मायनस होऊन जातं. म्हणजे ए बार क्रॉस बी बार करा आणि पुढच्या वेळेस तुम्ही बी बार क्रॉस ए बार करा,
तर दोन्ही आन्सर तुमचं व्हॅल्यू तर तीच असणार आहे, फक्त साइन का ना तर मायनस होऊन जाणार. मग तुम्ही ऑर्डर चेंज केली तर आन्सर मध्ये फक्त साइन चेंज होतं, तेवढाच फरक होतो, म्हणून कम्युटेटिव्ह लॉ उभे होऊ शकत नाही. कळलं का? तर हे त्याच्या मागचं रिझन आहे. आता पुढे सपोज मी काय केलं आहे, आय कॅप क्रॉस के कॅप केला. आय कॅप क्रॉस काय केला, के कॅप. तर काही मायनस जे कॅप. ओके. आता पुढे पुढे काय केलं, के कॅप क्रॉस काय केलं, जे कॅप केलं. तर आन्सर माझं काय आहे, मायनस आय कॅप. मायनस आय कॅप. समजलं का नाही? मग तुम्ही ऑर्डरचा लक्षात ठेवा, हा जो ट्रायंगल आहे ना तो लक्षात ठेवायचा. मग तुम्ही क्लॉकवाईज या ट्रायंगल मध्ये क्लॉकवाईज गेलं घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, तर तो प्लस घेत जायचा उरलेला वेक्टर, आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने गेला म्हणजे अँटी क्लॉकवाईज, तर त्यावेळेस उरलेला वेक्टर मायनस मध्ये येणार. कळलं का नाही? म्हणून या ठिकाणी कम्युटेटिव्ह लॉ ओबे केला जात नाही, कारण की ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेतात ना त्यावेळेस तुमचा तिसराच वेक्टर येत असतो. पहिल्या दोघांव्यतिरिक्त तिसरा कोणता तरी नवीन वेगळाच येत असतो, म्हणून तुम्हाला नवीन वेक्टर घेणं या ठिकाणी गरजेचं असेल. हे झालं तुमचं कॅरेक्टरिस्टिक्स झालं, फार महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. या पॉइंट वरून आपण आता पुढचं पॉइंट या ठिकाणी डिस्कस करणार. जसं की आपण काल घेतलं होतं ए बार डॉट बी बार घेतलं, तसं आता ए बार क्रॉस बी बार याचा आन्सर काय येणार आहे, ए एक्स बी एक्स आणि ए वाय त्या फॉर्म मध्ये घेतलं तर आपण तसं. तर या पॉइंट वरती आपण ते डिस्कस करणार. इफ नेक्स्ट किती नंबरची काय असते, इफ ए बार इज इक्वल टू, मी काय घेतला तर एक्स घेतला, एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप घेतला. ठीक आहे. तर सर्व या ठिकाणी आपण काय केलं तर कन्सिडर केलं, ए बार इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. अँड जो बी बार घेतलाय, बी बार पण तसंच आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केला, अँड दिस बी बार इज बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप, आणि लास्ट काय घेतला तर बी झेड के कॅप घेतला. ठीक आहे. सर्व या ठिकाणी आपण कन्सिडर केलं, ए बी आणि सी च्या टर्म मध्ये आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय. ए बी, ए आणि बी च्या सॉरी एक्स वाय आणि झेड तीनही ऍक्सिस वरती आपण या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, हे जर असेल देन आपल्याला फाइंड करायचं काय तर ए बार क्रॉस बी बार या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचं आहे. आता याचा आन्सर काय येणार आहे तर ते मला माहिती आहे, पण मी इथे लिहिणार आहे. आपण आधी त्याचं प्रूफ घेऊन टाकू आणि फायनल आन्सर या ठिकाणी मी लिहून देतो. जसं की आपण काल घेतलं होतं ए बार डॉट बी बार घेतला होता, आणि याचा आन्सर आला होता ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड, राईट ना? तसंच याचं पण काहीतरी आन्सर येणार आहे. ओके. मग ते काय येतं आधी आपण त्याला सॉल्व्ह करून घेऊ आणि नंतर मग या ठिकाणी लिहिणार आहे. मग याला सध्या क्वेश्चन मार्कच ठेवतो मी, काय आन्सर येणार आहे. तर आता सध्या याचं काय करायचं आपल्याला प्रूफ या ठिकाणी आपण कन्सिडर करू. तर सर्वात पहिले या दोघांचं काय करायचं आपल्याला, क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय, ए बार क्रॉस बी बार करायचा आहे. आता ए बार काय, ए बार बघा काय आहे तर तो आहे एक्स आय कॅप प्लस ए वाय जे कॅप प्लस ए झेड के कॅप. या दोघांमध्ये कोणता प्रोडक्ट आहे, क्रॉस. तर या ठिकाणी क्रॉस देणं गरजेचं आहे, कारण जसं डॉट आपल्याला गरजेचा होता, आता या ठिकाणी क्रॉस फार गरजेचा आहे. पुढे काय आहे तर बी, बी बारची व्हॅल्यू काय आहे तर तो आहे बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड. कळलं? ए बी दोन्ही या ठिकाणी आपण रिप्रेझेंट केलं. आता या पहिल्या टर्मने या पूर्ण ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करणार, जसं आपण लास्ट लेक्चरला केलंय तेच आपण या ठिकाणी करणार आहे. मग काय करायचं, ए एक्स आय कॅप आणि तर क्रॉस प्रोडक्ट एक क्रॉस डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ या ठिकाणी आपण ओबे करणार. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे केला जातो, मग काय अडचण नाही. मग पहिल्या टर्म दुसऱ्या टर्मला काय करायचं, दुसऱ्या ब्रॅकेटला काय करायचं, डिस्ट्रीब्युट करायचं. आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय, बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड. ओके. त्यानंतर दुसऱ्या टर्मने पण या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार. मग त्याच काही घेतो मी वाटलं तर ए वाय आणि जे कॅप राहिला क्रॉस, आय तुमचा बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. आणि त्याच्या खाली आता लास्ट टर्मने त्याला मल्टिप्लाय करून टाकू, प्लस ए झेड के कॅप क्रॉस, तो काय असणार तर तुमचं बी एक्स आय कॅप प्लस बी वाय जे कॅप प्लस बी झेड के कॅप. हे तुमचं डिस्ट्रीब्युट झालं. क्लिअर आहे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण या ठिकाणी ओबे केलेला आहे. त्यानंतर या सिंगल टर्मने या पूर्ण ब्रॅकेटला एक एक टर्मला मल्टिप्लाय करणार, काल जसं केलं तसं.
तर ax bx. आता मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड तुम्ही कसं लिहिलं तरी चालतं, मध्ये क्रॉस द्या, डॉट द्या, काहीच नका देऊ तरी चालतं, ठीक आहे. पण या वेक्टर मध्ये तुम्हाला क्रॉस असेल तर क्रॉसच, डॉट असेल तर डॉट. मग या ठिकाणी आय कॅप इथं एक्स आहे, इथं एक्स आहे, म्हणजे याचा आय कॅप आणि याचा देखील आय कॅप, या दोघांमध्ये क्रॉस. ओके, नंतर एक्स ने याला मल्टिप्लाय करायचं प्लस एक्स आणि हा राहिला बी वाय, इथला एक्स आणि इथला वाय म्हणजे आय कॅप आणि इथला जे कॅप, आय कॅप क्रॉस का असेल तर जे कॅप प्लस, आता लास्टची टर्म याने याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय तर एक्स बी झेड आणि काय आय कॅप आणि इथला के कॅप, आय कॅप क्रॉस करायला तर के कॅप. ओके, आय कॅप क्रॉस करायला तर के कॅप आपण या ठिकाणी घेतलेला आहे. काळजी केलं तेच, आता परत परत वरती बघायची गरज नाही, इथं फक्त ए वाय आणि बाकीच्या टर्म तेच असणार, बीच्या त्याच टर्म असणार आहे, मग त्याच्यानुसार आपण कन्सिडर करू. मग या ठिकाणी ए वाय येणार आणि हा राहिला बी एक्स. वाय म्हणजे काय, जे कॅप, ऑर्डर चेंज नका करू, पहिले ए चेच घ्या नंतर बी चेच घ्या. बी मध्ये काय एक्स आहे म्हणजे तो काय राहिला तर आय कॅप राहिला, प्लस आ राहिला ए वाय आणि हा राहिला तुमचा बी वाय, दोन्ही वाय म्हणजे जे कॅप क्रॉस काढला तर जे कॅप, प्लस ए वाय आणि हा काय राहिला तर बी झेड. वाय म्हटल्यावरती कोणता जे कॅप आणि झेड म्हटल्यावरती कोणता तर के कॅप. मी आता वरती बघतच नाही डायरेक्टली, ए वायचं काम झालं, आता ए झेड घेऊन टाका प्लस ए झेड बी एक्स, झेड म्हटल्यावरती के कॅप क्रॉस एक्स म्हटल्यावरती आय कॅप, पुढे ए झेड आणि हा राहिला बी वाय, झेड म्हटल्यावरती के कॅप आणि जे वाय म्हटल्यावरती जे कॅप आणि लास्ट काय असेल तर तुमचं ए झेड आणि लास्टला परत बी झेड, दोन्ही झेड म्हणजे के कॅप क्रॉस काय तर के कॅप. आता आपण इतक्याच प्रॉपर्टीज बघितलेल्या त्याच्या, तर सेम याचा क्रॉस प्रोडक्ट आन्सर 0 आणि डिफरंट याचा क्रॉस प्रोडक्ट घेतला तर आन्सर उरलेला वेक्टर असणार आहे तुमचं रिमेनिंग वेक्टर, राईट ना. रिमेनिंग वेक्टर त्या ठिकाणी आपल्याला भेटून जाईल. मग पहिल्याचा आन्सर काय येणार 0, मग पहिली टर्म आपण लिहून टाकू, तो काय राहिला एक्स dx आणि क्रॉस प्रोडक्ट किती आला 0 आला. पुढे एक्स बी वाय, आय कॅप क्रॉस जे कॅप आहे, मग हा ट्रायंगल काढून घ्यायचा, आय कॅप जे कॅप आणि हा के कॅप, काय आय कॅप क्रॉस जे कॅप, आन्सर येणार आहे तुमचा के कॅप. आपण क्लियर असेल. पुढे एक्स बी झेड, आय कॅप क्रॉस के कॅप आहे, हा क्लॉकवाईज आहे, हा अँटी क्लॉकवाईज आहे, म्हणजे आन्सर येणार आहे जे कॅप पण मायनस येणार आहे, राईट. पुढे प्लस ए वाय आणि राहिला तुमचा बी एक्स, जे कॅप क्रॉस आय कॅप, जे कॅप क्रॉस आय कॅप अँटी क्लॉकवाईज, आन्सर येणार आहे तुमचं के कॅप पण आन्सर काय येणार तर मायनस मध्ये येणार आहे, तो काय आला तर मायनस के कॅप, प्लस ए वाय बी वाय सेम आहे, आन्सर काय येणार तर 0, ए वाय बी वाय आणि हा झाला 0. पुढे प्लस ए वाय बी झेड आणि हा जे कॅप क्रॉस के कॅप आहे, जे कॅप क्रॉस के कॅप क्लॉकवाईज आहे, मग तो आन्सर पॉझिटिव्ह मध्ये येणार, रिमेनिंग तो काय असेल तर आय कॅप असेल. ओके, ईच अँड एव्हरी टर्मला आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. आता पुढे लास्ट टर्म ए झेड बी एक्स प्लस ए झेड आणि हा बी एक्स राहिला, झेड म्हणजे के कॅप क्रॉस आय कॅप आहे क्लॉकवाईज, म्हणजे आन्सर काय येणार आहे प्लस मध्ये येणार आहे आणि तो प्लस काय आला तर जे कॅप उरलेला, ठीक आहे. पुढे ए झेड बी वाय, के कॅप क्रॉस काय करायचं आपल्याला जे कॅप अँटी क्लॉकवाईज, म्हणजे आन्सर काय येणार तर मायनस आय कॅप येणार आणि लास्टची जी टर्म आहे ती आहे ए झेड आणि बी झेड, दोन्ही सेम आहे, आन्सर काय आलं तर 0 आलं, ठीक आहे. मग आपण काय केलं तर ईच अँड एव्हरी टर्मला या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. आता थोडंसं आणखीन त्याला सॉल्व्ह करावं लागेल, तर आपल्याकडे स्पेस कमी आहे, तुम्ही इथपर्यंत समजून घ्या, त्यानंतर मग पुढचं आपण बघा. झिरोने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं, झिरोने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार तर 0, मग पहिली टर्म काय आली तर 0, म्हणजे काय ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू फर्स्ट टर्म इज 0. ही प्लस, आता के कॅप तुम्ही बाहेर काढला तरी चालेल, कारण की प्लस प्लस इथे पण प्लस आहे, इथे पण प्लस आहे, काही फरक पडणार, ठीक आहे. आणि हा प्लस करायला तर तुमचा ए एक्स बी वाय आणि राहिला तुमचा के कॅप. पुढे हा मायनस आहे आणि हा प्लस आहे,
प्लस मायनस का होणार आहे, मायनस होणार आहे. मग इथलं साईन चेंज काय राहिलं तर एक्स बीझेड आणि आन्सर काय आलं तर जे कॅप. प्लस साईन आणि मायनस साईन मी कॅन्सल करून त्याच्या जागी डायरेक्ट एकच साईन देऊन टाकलं. पुढे हा मायनस आहे म्हणजे हा प्लसचं काय होणार तर मायनस होणार आहे. मग काय राहिला तर तुमचा ए वाय bx आणि आला तुमचा k. पुढे झिरोच आहे, सेकंड टर्म काय देतं झिरो. आता लास्टची टर्म हा प्लस आहे म्हणजे काय फरक पडणार नाही, ay bz आणि राहिला i कॅप. पुढे हा प्लस चे काय फरक पडणार नाही, तो ऍज इट इज लिहून टाका. प्लस काय तर az bx आणि राहिला तुमचा j कॅप. नेक्स्ट टर्म हा मायनस आहे, मायनस प्लस करणार आहे, मायनस होणार आहे az by आणि राहिला काय तर i कॅप. आणि लास्ट टर्म इज झिरो. आता सपोज तुम्ही इक्वेशन जर ऑब्झर्व केलं, आता याची काही गरज नाही. हे इक्वेशन जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आय कॅप जर बघितलं तुम्ही तर आय कॅप इथे दोनदा आय कॅप आलेला आहे. ओके, एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. आणि दुसरं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जे कॅप पण दोनदा आलेला आहे, एक प्लस आणि एक मायनस आहे. सिमिलरली के कॅप पण दोनदा आलेला आहे, बरं की नाही. म्हणजे आपण आय कॅप काय करू शकतो कॉमन, पहिले आय घ्या, नंतर जे घ्या, नंतर के घ्या. ओके, मग सर्वात पहिले मी काय करतो तर आय कॅप या ठिकाणी कॉमन घेतो. आता आय कॅप कुठे आहे तर या ठिकाणी आय कॅप आहे आणि दुसरा या ठिकाणी. पहिले पॉझिटिव्ह टर्म घेऊ. ओके, मग आय कॅप जर कॉमन घेतला तर शिल्लक करायला ए वाय बी झेड. मी लाईन ड्रॉ केलेली बघा तिथं. आणि आय कॅप कॉमन घेतला तर इथं साइन मायनस आहे म्हणजे राहणार मायनस ए झेड बी वाय. ही टर्म समजली. आता दुसऱ्या याच्यात आय कॅपचं काम झालं तर आता मी काय करतो तर पुढची टर्म घेतो, दॅट इज जे कॅप. जे कॅप कुठे आहे तर या ठिकाणी जे कॅप आहे आणि दुसरा जे कॅप या ठिकाणी. पण जे कॅप ज्यावेळेस पण तुम्ही कॉमन घेणार आहे त्यावेळेस अल्टरनेट साइन घ्यायचं. पहिल्यांदा आपण आय कॅप पॉझिटिव्ह घेतला तर जे कॅप काय करायचं आपल्याला निगेटिव्ह आणि त्याच्या पुढचा परत पॉझिटिव्ह घ्यायचा. अल्टरनेट घ्यावं लागेल तुम्हाला. काय घ्यायचं तर पुढे आपण जेव्हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करू ना त्यात तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, थोडासा वेळ लागेल आपल्याला, तर 2 मिनिटं लागेल, त्याच्यात तुम्ही समजून घेशाल कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करतो. ठीक आहे, आता पुढे बघू. तर पुढे घेताना मी काय घेतलं तर मायनस जे कॅप कॉमन घेतलेला आहे. काय कॉमन घेतला आहे मायनस जे कॅप. आता मायनस जर घेतला तर जो मायनस आहे तो प्लस होणार आहे आणि जो प्लस आहे तो मायनस, हा मायनस आहे तो प्लस होणार आहे. म्हणजे पहिले द्यायला लागेल तुम्हाला एक्स बी झेड आणि हा जो आहे प्लस तो मायनस होणार आहे म्हणजे काय ए झेड प्लस मायनस. आता परत प्लस घ्यायचा. मग आता पुढचा कोणता आहे तर पुढचा आहे तुमचा के कॅप. के कॅप आपण या ठिकाणी काय करू तर कॉमन घेऊ. के कॅप या ठिकाणी बघा इथं एक आहे आणि या ठिकाणी मी प्लसच घेतलाय म्हणजे जो प्लस आहे तो प्लसच आहे आणि जो मायनस आहे तो मायनसच आहे, बरं का नाही. प्लस के कॅप मी कॉमन घेतला आणि या ठिकाणी काय राहिलं तर के कॅप पहिले प्लस म्हणजे काय तर एक्स बी वाय आणि मायनस काय असेल तर ए वाय ओके. तर या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल ते सॉल्व्ह करावं लागेल. आता हे सॉल्व्ह करताना तुम्हाला असं जर सांगितलं बाळांनो इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवा तर तुम्हाला ते लक्षात राहणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, इक्वेशन आलेलं आहे त्याला आणखी काय करायचं आपल्याला मॉडिफाय करायचं. मॉडिफाय इक्वेशन तुमचं फायनल आन्सर असेल. मग आता हे सॉल्व्ह करताना तुम्हाला हे कशाचा आन्सर आहे तर हे डिटर्मिनंटचा आन्सर आहे. तर सर्वात पहिले डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करायचं ते पण आपण डिस्कस करू. आता सध्या फक्त लक्ष द्या. ठीक आहे, सर्वात पहिले काय करायचं तुम्हाला पहिला जो कॉलम दिलेला आहे किंवा रो आणि कॉलम माहिती आहे तुम्हाला. कॉलम म्हणजे उभं आणि रो म्हणजे काय तर असं आडवं, बरोबर की नाही. असं कॉलम असेल आणि हा रो. मग पहिल्या रो मध्ये तुम्हाला काय कन्सिडर करायचं याचे व्हेरिएबल्स युनिट वेक्टर कन्सिडर करायचं. मग पहिल्याचा युनिट वेक्टर काय आहे आय कॅप, याचा पण युनिट वेक्टर आय कॅप असेल. दुसऱ्याचा युनिट वेक्टर काय आहे जे कॅप, तर जे कॅप घेतला आणि तिसऱ्याचा युनिट वेक्टर काय तर के कॅप आहे. आता नंतर पहिल्या लाईन मध्ये पहिले आपण ए बार क्रॉस बी बार करतोय. मग ए बारचा आय कॅपचा कोएफिशियंट काय आहे ए, याच्या खाली लिहून टाका. नंतर काय आहे ए वाय, जे कॅपचा कोण आहे ए वाय आणि के कॅपचा कोण आहे तर ए झेड, याच्या खाली लिहून टाका. आणि लास्ट बी चं पण कसं करायचं आय कॅपचा कोएफिशियंट बी एक्स, याच्या खाली नंतर बी वाय आणि नंतर काय असेल तर बी झेड. आणि याला जर सॉल्व्ह केलं याला सॉल्व्ह केलं म्हणजे म्हणजे सोपं आहे, लक्षात ठेवणं हे सोपं आहे, हे थोडं अवघड आहे, बरं का नाही. प्रत्येक एवढं लक्षात ठेवायचं. समजा ए च्या जागी तुमचं ए वाय जाऊन लिहिलं गेलं किंवा ए इथं लिहिलं गेलं इकडे लिहिलं गेलं तर सगळं आन्सर तुमचं रॉंग होणार. पण याचा तुम्हाला चूक करण्याचे काही चान्सेसच नाही, बरोबर की नाही. आता कसं सॉल्व्ह करायचं तर ते आपण या ठिकाणी
डिस्कस करणार होतो अशा प्रकारे डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व्ह करायचं असतं. एकदम सोपी मेथड असतं. हा पहिला इलिमेंट तुम्ही कन्सिडर करायचा कोणता, पहिल्या रो मधला आणि पहिल्या कॉलम मधला. ठीक आहे, पहिल्या कॉलम मधला आणि रो मधला हा इलिमेंट. हा जर इलिमेंट तुम्ही सिलेक्ट केला त्याचा रो पण सोडून द्यायचा आणि त्याचा कॉलम पण सोडून द्यायचा. ओके, तर कसं सॉल्व्ह करायचं ते बघू आता. मग मी काय घेतला तर पहिला एलिमेंट घेतला, तो काय घेतला तर आय कॅप. मी तुम्हाला हे सॉल्व्ह करून देतो, इझिली समजून जाईल तुम्हाला. आय कॅप घेतला, त्याचा रो आणि कॉलम आपण सोडून दिला आणि या ठिकाणी जे शिल्लक राहिलं ए वाय ए झेड आणि पुढे काय राहिलं बी वाय बी झेड. बरं का नाही, पहिला रो घेतला, पहिल्या याच्यातला रो आणि कॉलम मधला पहिला एलिमेंट, त्याचा रो आणि कॉलम सोडून दिला, उरलेला याला मी डिटर्मिनंट मध्ये लिहून टाकलं. आता दुसरं घेताना मी काय करणार तर दुसरं घेताना मायनस घेणार, मायनस कॉलम मायनस घेणार. ठीक आहे, स्पेस कमी पडते. एक काम करू, याला मी तुम्हाला क्लिअरली एक्सप्लेन करून देईन. आता या असं लिहून घ्या, हे पण मी तुम्हाला ठेवतो इथं वरती सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे, म्हणजे तुमचा काय, ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेणार आहे, ज्यावेळेस तुम्ही क्रॉस प्रोडक्ट घेणार आहे तर त्या क्रॉस प्रोडक्ट मध्ये आपण काय करणार आहे तर डिटर्मिनंट मध्ये येणार. या ठिकाणी काय घेणार तर आय कॅप जे कॅप आणि के कॅप. इथे काय असेल तुमचं एक्स ए वाय ए झेड आणि इथे काय असणार तर बी एक्स बी वाय आणि बी झेड. हे तर आपण केलेले, पण कसं सॉल्व्ह केलं जातं तर त्यावरती पण आपण लक्ष देणार आहे. सध्या एवढं लिहून घ्या आणि कसं सॉल्व्ह करायचं त्यासाठी मी एक 5-1 मिनिटात तुम्हाला सगळं समजून सांगतो. ठीक आहे, या ठिकाणी आपलं प्रूफ झालेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन कसा येईल, शो दॅट ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ आय कॅप इन डिटर्मिनंट आय कॅप जे कॅप के कॅप एक्स ए वाय ए झेड बी एक्स बी वाय बी झेड. असं राहील, तुम्हाला हे प्रूव्ह करायचं तुम्हाला. मग या पद्धतीने तुम्हाला ते प्रूव्ह करावं लागेल. लास्ट आन्सर आलं म्हणजे लिहून टाकायचं, झालं तुमचं आन्सर. बघा अजून ए बार क्रॉस तुम्ही बी बार घेतलेला आहे, ए बार क्रॉस बी बार. पहिला एलिमेंट घ्यायचा, रो आणि कॉलम मधला पहिला घ्यायचा, म्हणजे आय कॅप भेटेल आपल्याला. आय कॅप भेटला तर याचा रो आणि कॉलम सोडून द्यायचा, हे पार्ट सोडून द्यायचा, उरलेले एलिमेंट डिटर्मिनंट मध्ये टाकून द्यायचं. म्हणजे काय ए वाय ए झेड आणि बी वाय बी झेड. ओके, हे सोडून दिलं. त्यानंतर सेकंड एलिमेंट घेताना तुम्हाला मायनस साइन द्यायचं. आता इथे समजून तुम्हाला मायनस काय घेतो आपण. ठीक आहे, रो आणि कॉलम सोडून दिला एक्स ए झेड आणि इथं बी एक्स बी झेड. नंतर पुढचा घेताना मायनस नाही घ्यायचा, तो प्लसच घ्यायचा. ठीक आहे, मग के कॅप घेतला प्लस इन डिटर्मिनंट. हे जर सोडून दिला तर उरल एक्स ए वाय बी एक्स बी वाय. डिटर्मिनंट तुम्ही 10th ला बघितलेलं आहे, कसं सॉल्व्ह केलं जातं तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस याचं केलं जातं. बरं का नाही, लेफ्ट राईट टू लेफ्ट नंतर लेफ्ट टू राईट मल्टिप्लिकेशन. माझा आय कॅप, मग मल्टिप्लाय करायचं कोणतं तर ए वाय बी झेड आणि मायनस करून या दोघांचं मल्टिप्लिकेशन ए झेड बी वाय. हे बघा पहिली टर्म. आता नंतर मायनस साइन द्यायचं, मायनस जे कॅप. आता मायनस का दिलं जातं तर बघा, मायनस नाही दिलं तर तुम्हाला लेफ्ट राईट टू लेफ्ट मल्टिप्लिकेशन नाही करायचं, लेफ्ट टू राईट पहिले करायचं नंतर असं करायचं. त्याशिवाय मग सेकंड साइन मायनस घ्या आणि मल्टिप्लिकेशन असंच करा, सिंपल जे आपण पहिले यूज करतो तसं. ठीक आहे, मग काय नंतर एक्स एक्स बी झेड मायनस करायचं यांचं काय तर ए झेड बी. हे सेकंड असेल, सेकंड या ठिकाणी बघू शकतो. ठीक आहे, आता लास्टचं जे घ्यायचं आहे ते काय असणार तुमचं के कॅप. के कॅप मी या ठिकाणी लिहितो, तो प्लसच घ्यायचा आहे प्लस. आता यांचं मल्टिप्लिकेशन एक्स बी वाय मायनस मल्टिप्लिकेशन ए वाय एक्स बी वाय मायनस ए वाय बी एक्स. क्लिअर आहे, म्हणजे हे जे सॉल्व्ह केलेलं आहे ते म्हणजेच तुमचं डिटर्मिनंट आहे. डिटर्मिनंटला सॉल्व्ह केलं म्हणजे तुमचा आन्सर भेटून जातं. ठीक आहे, मग डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं तेही समजलं आपल्याला आणि डिटर्मिनंटच काय घेतलं तेही समजलं. ठीक आहे, दोन्ही पद्धतीने आपण याला काय केलं तर प्रूव्ह केलंय. कळलं का नाही, मग तुम्ही इथपर्यंत द्यायचं, याच्यानंतर डायरेक्ट डिटर्मिनंट द्यायचा. ठीक आहे, आणि मी फक्त आता तुम्हाला एक्स्ट्रा समजण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा सॉल्व्ह करून दिलेलं आहे. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो तर क्रॉस प्रोडक्ट घेऊ शकतो. क्रॉस प्रोडक्ट मध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त आहे. डॉट मध्ये सिंपल एक्स बी एक्स मल्टिप्लिकेशन ए वाय बी वायचं मल्टिप्लिकेशन ए झेड बी झेडचं मल्टिप्लिकेशन. डॉट प्रोडक्ट एकदम सोपं आहे. क्रॉस मध्ये थोडंसं तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व्ह करावं लागतं, बस तेवढं.
खूप अवघड आहे असं नाही, पण थोडीशी मेहनत डॉट प्रोडक्ट पेक्षा जास्त आहे. A bar is equal to suppose मी घेतला तुम्हाला 3i cap minus j cap plus 2k cap and B bar is equal to 2i cap plus 3j cap and minus a cap. असं तुमचे दोन वेक्टर आहे. Then find A bar cross B bar and magnitude of A bar cross B bar. दोन फाइंड करायचं. A bar cross B bar पण फाइंड करायचं आणि मॅग्निट्यूड ऑफ A bar cross B bar पण फाइंड करायचं. ठीक आहे. आता कसं सॉल्व्ह केलं जातं तर याचं आन्सर येतो. बघा सर्वात पहिले आपल्याला A bar cross B bar फाइंड करायचं. एकदम सिंपल. A bar cross B bar. मी तर काय घेतलं तर मॉड मध्ये घेतलं, डिटर्मिनंट मध्ये घेतलं. या ठिकाणी मी पहिले I कॅप लिहिणार, नंतर J कॅप, नंतर K कॅप लिहिणार. सर्वात पहिले कोणता आहे? A ना, तर पहिले A घ्यायचं. A जर घेतला तर A चे कोएफिशियंट बघा, पहिला I कॅपचं कोएफिशियंट आहे 3 लिहिला. J कॅपचं कोएफिशियंट -1 आहे आणि K कॅपचं किती आहे तर 2 आहे. तसं B चं घ्या. B चं किती आहे तर तो 2 आहे, नंतर 3 आणि नंतर लास्टला -1. 2 3 आणि तर काहीच नाही म्हणजे 1 आहे ना, तो -1. साइन पण बघा व्यवस्थित, साइन फार मॅटर करणार इथं. आता पुढे जर गेला ना तर पहिला घ्यायचा तुम्हाला I कॅप घ्यायचा आणि त्याचा रो आणि कॉलम सोडून द्यायचा. म्हणजे काय राहणार आहे -1 2. तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता. आता पहिले डिटर्मिनंट मध्ये करा. हे सोडून दिलं -1 2 3 आणि -1. सेकंड नंबरचा घेताना मायनस घ्यायचा आहे, मायनस J कॅप. मग त्याचा रो सोडून द्यायचा 3 2 आणि इकडे 2 आणि -1 आणि लास्टचा जो आहे तो K कॅप. ओके, K कॅप प्लस मध्ये घ्यायचा. तो सोडून दिला 3 -1 2 3. ओके, आणि सिंपल याला सॉल्व करा. I कॅप तसाच ठेवा, याला क्रॉस मल्टिप्लाय करा. -1 × -1 डायरेक्ट लिहू शकतात आता तुम्ही. या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस मायनस प्लस होणार आहे. 1 × 1 किती झालं तर 1 झाला. -3 × 2 किती झाला तर 6 झाला. डायरेक्ट लिहू शकता. नाही तर मग पहिल्या मेथड मध्ये मी सर्व सॉल्व करून देतो. I इथला -1 आणि इथला -1 नंतर मायनस द्यायचा. I इथला 3 आणि इथला 2. थोडा वेळ लागेल आपल्याला, तर पुढच्या वेळेस तुम्ही डायरेक्ट केलं तर चालेल. तुम्हाला समजा डायरेक्ट करू शकता. नंतर हा मायनस J कॅप, परत इथं मी स्क्वेअर ब्रॅकेट यांचं मल्टिप्लिकेशन 3 आणि आला -1 मायनस 2 × 2 करायचं आहे. आणि लाची टर्म काय तर प्लस K कॅप, इथं ब्रॅकेट टाकतो आणि यांचं मल्टिप्लिकेशन 3 × 3 मायनस करायचा 2 × -1. डायरेक्ट जमलं तर डायरेक्ट करा. मी आता स्प्लिट करून पण देतो तुम्हाला. डायरेक्ट लिहायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. -1 × -1 किती झाला 1 झाला. 3 × 2 किती झाला 6 झाला. मायनस J कॅप 3 × -1 किती झालं तर -3 -4. पुढे K कॅप 3 × 3 9 मायनस 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 प्लस होणार आहे प्लस 1 -6 किती झाला -5 झाला. -5 I कॅप येतो. हे पुढे मागे लिहू शकता. I पुढे लिहिण्याच्या नंबरच्या नंतर लिहिला जातो -5. -3 -4 किती झाला -7 आणि हा -7 आणि हा मायनस प्लस होणार आहे म्हणजे +7 J कॅप. 9 + 2 11 तो झाला +11 K कॅप. हे झालं तुमचा आन्सर. हे कोणाचा आन्सर झालं फक्त A बार क्रॉस B बारचं. आणि मी तुम्हाला दुसरं एक सांगितलं. दुसरं काय सांगितलं मॅग्निट्यूड ऑफ A बार क्रॉस B बार म्हणजे त्याची व्हॅल्यू फाइंड करायची. हे वेक्टरच्या टर्म मध्ये झालं. आता आपल्याला काय करायचं तर त्याला मॅग्निट्यूड मध्ये या ठिकाणी कन्वर्ट करायचं आहे. बघा आता याचं जर मॅग्निट्यूड घ्यायचं असेल, सेकंड पार्ट आहे आपला मॅग्निट्यूड ऑफ A बार क्रॉस B बार. चला लक्ष द्यायचं इकडे. सेकंड पार्ट मॅग्निट्यूड ऑफ A बार क्रॉस B बार इज इक्वल टू. मॅग्निट्यूड घेताना नेहमी आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये घेत असतो. रिझल्टंटचा जेव्हा येतो RX² + RY² + RZ². तसं याचं घ्यायचं आपल्याला A बार क्रॉस B बार आणि A बार क्रॉस B बारचा आन्सर आलेला आहे.
मग सर्वात पहिले आय कॅपचा जो कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर करायचा. मग आय कॅपचा कोइफिशियंट आहे -5, त्याचा काय होणार आहे स्क्वेअर. नंतर जे कॅपचा कोइफिशियंट तो काय 7, त्याचा स्क्वेअर. आणि प्लस लास्टचा जो काय के कॅपचा कोइफिशियंट तो आहे 11. मग 11 चा या ठिकाणी काय करायचा स्क्वेअर करायचा. ठीक आहे. मग मॅग्निट्यूड म्हटलं तर नेहमी स्क्वेअर रूट मध्ये घेतला जातो आणि आय कॅप, जे कॅप आणि के कॅपचे जे पण कोइफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर केला जातो. पुढे -5 स्क्वेअर किती होणार आहे तर तो असेल 25. 7 स्क्वेअर इज 49 and 11 square is 121. आता सर्वांचे ऍडिशन करा. लास्टच्या नंबरचे ऍडिशन करा. 1 + 9 10, 10 + 5 15 with carry 1. 2 + 1 3, 3 + 4 7, 7 + 2 9 आणि लास्टला 1 195. हे झालं तुमचं आन्सर. आता याचा स्क्वेअर रूट काढायची काही गरज नाही. असं लिहिलं तरी चालतं की तुमचं आन्सर झालं. ठीक आहे. 195 हे झालं मॅग्निट्यूड ऑफ ए बार क्रॉस बी बार. इज दॅट क्लिअर? तर या पद्धतीने तुम्ही ए बार क्रॉस बी बार काढू शकता. If A bar is equal to 2 I cap minus 3 J cap plus K cap and B bar is equal to 4 I cap plus J cap minus 2 K cap. आपल्याला फाइंड करायचं A bar cross B bar and magnitude of A bar cross B bar. हे तुम्हाला होमवर्क असणार. ठीक आहे. तर हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि ग्रुप वरती याचा आन्सर मेसेज करून द्यायचा आहे.